गुड इव्हनिंग मित्रांनो. तर आज आपण झिरो लिमिटमधील अध्याय 9 ची समरी वाचणार आहोत. अध्याय 9 मध्ये लेखकांना प्रामुख्यानं कुठल्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे? पैसा, करिअर आणि नाती याचा उल्लेख अध्याय नंबर 9 मध्ये लेखकांनी केलेला आहे. ह्याच्यामध्ये पहिला आहे पैसा. तर लेखक काय म्हणतात की तुमच्याकडे जर पैसा नसेल तर तुम्ही तुमचा डेटा चेक करायला पाहिजे की तुम्ही असं तर तुमचा डेटा फीड केलेला नाही की बाबा पैसा खूप वाईट आहे किंवा पैसा हा फक्त वाईट लोकांकडेच येतो किंवा पैसा हा फक्त 2 नंबर धंद्यानेच येतो, असा काही डाटा तरी तुम्ही फीड केलेला नाही. याच्यामुळं काय होत असणार की त्या तुमच्या जुन्या डाटामुळं तुमच्याकडे पैशाचा जो ओघ येणार आहे तो अडत असेल. त्यामुळं तुमची जी फिलिंग्ज आहेत त्या पैशाविषयी कसं आहेत याच्यावरती तुमच्याकडे पैसा येणार की नाही येणार या गोष्टी अवलंबलेल्या आहेत. दुसरं काय आहे? नाती. आपले नात्यामध्ये काही जर कंटिन्यूस वाद असेल किंवा नात्यामध्ये आपल्या गोष्टी जमत नसतील किंवा आपण नेहमी भांडण होत असतील तर जुन्या काही भावनिक जखमा किंवा जुन्या काही 5-10 वर्षापूर्वी काही तुम्ही तुमच्या नात्याशी भांडलेलं असाल किंवा तुमच्या भावाशी, बहिणीशी किंवा काकाशी कुणाशी भांडला असाल आणि तोच डेटा जर तुम्ही तुमच्या अंतर्मनामध्ये जर फीड करून ठेवला असेल तर मित्रांनो तुमच्या नात्यामध्ये कधी सुधारणा येणार नाही असं लेखक म्हणतात. त्यासाठी तुम्हाला त्या गोष्टी या पूर्ण क्लीन त्या झिरो लिमिटवरती आणावं लागतील किंवा तिथून पूर्ण साफ कराव्या लागतील असं लेखक म्हणतात. तिसरा प्रश्न आहे करिअर. तुमच्या करिअरमध्ये काही जर अडचणी असतील तर तुम्ही अशा काही गोष्टी तुमच्या मनाला फीड आहेत किंवा तुमच्या इनिशियल करिअरच्या वेळेस तुम्ही अशा काही तुमच्या अंतर्मनाला फीड दिलेलं आहे की अरे करिअर तर काय म्हणतात त्याला की वशिला लावल्याशिवाय कुठल्या गोष्टी होत नाहीत आणि म्हणजे लाच दिल्याशिवाय कुठली गोष्टी होत नाहीत किंवा कुठलीही नोकरी लाच दिल्याशिवाय भेटत नाही, असं जर तुम्ही डाटा जर फीड केला असेल तर मित्रांनो तुमच्या करिअरमध्ये कधीही प्रगती होणार नाही आहे असं लेखक म्हणतात. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला पूर्वीचा जो डेटा आहे तो क्लीन करावा लागेल आणि तुम्हाला ज्या गोष्टीचा आउटपुट हवा आहे त्या गोष्टी आपल्याला अंतर्मनाला आपल्याला फीड कराव्या लागतील असं लेखक म्हणतात. भेटूया पुन्हा. धन्यवाद.